पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये पुण्याचा जो कार अपघात आहे त्या प्रकरणात निबंध स्पर्धा लिहिण्याची शिक्षा देण्यात आली होती। त्या पुणे युवक काँग्रेसनं ही भरवली होती। भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। 11,111 रुपयांचं पहिलं बक्षीस जे आहे ते त्यासाठी जाहीर करण्यात आलं होतं। पुणे हिट अँड रन प्रकरण आणि पुण्याचा कार अपघात प्रकरणावर जे आहे ती निबंध स्पर्धा भरवण्यात आली होती आणि ही स्पर्धा आता सुरू आहे। निबंध लिहिण्याच्या शिक्षेच्या निषेधार्थ ही स्पर्धा जी आहे ती पुणे युवक काँग्रेसने भरवली आहे। अनोख्या पद्धतीने पुणे युवक काँग्रेसने हा निषेध केलेला आहे। पुणे कार अपघातामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीला निबंध लिहिण्याची स्पर्धा देण्यात आली होती आणि त्या स्पर्धेचा निषेध म्हणून जे आहे ते युवक काँग्रेसने जी आहे ती ही स्पर्धा भरवलेली आहे। कारण पुणे हिट अँड रन प्रकरणातला जो अल्पवयीन आरोपी होता या अल्पवयीन आरोपीला निबंध लिहिण्याची स्पर्धा न्यायालयाकडून देण्यात आली होती निबंध लिहिण्यासाठी आणि त्याचा निषेध म्हणून जे आहे ते युवक काँग्रेसने आता निबंध स्पर्धा जी आहे ती घेतली आहे। आणि याच विषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमोल, याविषयी काय अधिक माहिती आहे की आता जे आहे ती काँग्रेस पुन्हा या प्रकरणावर आक्रमकच दिसते। धंगेकरानंतर आता युवक काँग्रेस सुद्धा जी आहे ती निषेध म्हणून ही निबंध स्पर्धा आयोजित केली आहे। काय अधिक माहिती आहे याविषयी? नक्कीच एक उपरोधिक आंदोलन आहे। पुण्यामध्ये जे अपघाताची घटना घडलेली होती आणि यामध्ये जो कार चालक अल्पवयीन मुलगा होता आणि त्याला ज्या पद्धतीची शिक्षा बाल हक्क न्यायमंडळाने दिलेली आहे त्याच्या निषेधार्थ खरं तर ही निबंध स्पर्धा जी राज्यस्तरीय आहे ती युवक काँग्रेसकडून भरवण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी हा अपघात झालेला होता कल्याणी नगर भागामध्ये त्याच ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण या बाजूला पाहिलं तर मोठ्या संख्येने युवक असतील किंवा व्यक्ती असतील हे सुद्धा या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि वेगवेगळे विषय यामध्ये आहेत की माझा बाप बिल्डर असता, माझ्याकडे पोर्शे कार असती, असे विविध विषय आहेत ते सुद्धा या स्पर्धेमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत। ताई, काय सांगशील, का वाटलं या निबंध स्पर्धेत तुला सहभागी व्हावं? मला असं वाटलं की कारण आपण एक भारताचे नागरिक आहोत, तर भारताचे नागरिक असताना आपल्याला आपली जी सुव्यवस्था आहे ती कशी असावी, तर यासाठी ही निबंध स्पर्धा आहे। तर मला आयोजकांचे खरंच आभार मानावेसे वाटत आहेत की त्यांनी लोकशाहीमध्ये लोकांचे विचार काय त्यासाठी ही निबंध स्पर्धा भरवली आहे। तर मला सगळा अपघात आपल्याला माहिती आहे, ज्या पद्धतीने जो कार चालक होता त्याला जी शिक्षा सुनावलेली होती की 300 शब्दाचा निबंध लिहा, असं आता ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे यातून प्रशासन धडा घेईल असं वाटतंय? घ्यायला तर पाहिजे, कारण ही चूक काही कमी नाही, कारण एखाद्याचा जीव जाणं हे चुकीचं आहे खरंच आणि शिक्षा तर मिळाली पाहिजे। 300 शब्दाचा निबंध ही कोणती मोठी शिक्षा झाली? कायदे सुव्यवस्था आहे ना आपल्या भारतात, तर आपण त्याला काहीतरी शिक्षा द्यायला पाहिजे, कारण कायदे आहे, कलम आहे, त्याच्यानुसार आपण शिक्षा तर दिलीच पाहिजे। कायद्याने शिक्षा व्हायला हवी अशी मागणी आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की मोठ्या संख्येने हे सगळे आहेत ते या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। 11,111 रुपये या स्पर्धेचं जे विजेतेपद असणार आहे त्यांना दिलं जाणार आहे आणि याचं बक्षीस वितरण समारंभ जो असणार आहे तो सुद्धा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल, गेल्या आठवड्यात हा सगळा अपघात घडलेला होता, तुम्ही आज हे आयोजन करताय पण उद्देश नेमका काय? 17 तारखेला मध्यरात्री जो अपघात झाला, 2 जीव इथं तळमळून तडफडून मेले, त्याच्यानंतर बाल न्यायालयानं शिक्षा काय देत आहे तर फक्त 300 शब्दांचा निबंध लिहा। दिस इज मॉकरी, ही थट्टा आहे, न्यायव्यवस्थेने आमच्याबरोबर केलेली थट्टा आहे। अहो, शाळेत याच्यापेक्षा जास्त शिक्षा मिळते हो, पण ही सगळी लाज विकलेली माणसं आहेत, निर्लज्ज आहे। म्हणजे प्रशासन खरं किती निर्लज्ज आहे हे यातनं दिसतंय। म्हणून आम्ही उपहासात्मक ही स्पर्धा घेतली। आमचे राहुल शिरसाट युथचे आहेत, ते नेहमी युथच्या अंतर्गत प्रत्येक आंदोलन घेत असतात, तर हे उपहासात्मक निबंध लिहिणे हे आंदोलन आहे। फरक पडेल असं वाटतंय प्रशासनामध्ये? सत्तेच्या नशेत गुंग असलेल्या सरकारला आता तरी या निबंधाच्या माध्यमातून आयोजनातून जाग येईल त्याच्यासाठी ही निबंध स्पर्धा घेतलेली आहे। तर आपण या ठिकाणी एक नजर टाकूया। मोठ्या संख्येने अनेक जण आहेत, म्हणजे महिला आहेत, तरुणी आहेत, तरुण सुद्धा आहेत, ते यामध्ये सहभागी झालेले आहेत। काय सांगशील तू, काय निबंध लिहिलाय, कुठला विषय तू निवडलायस? मी पाहिलेला अपघात। बर, काय लिहिलंयस मग निबंधामध्ये तू एकंदरीत? निबंधामध्ये मी पाहिलेला होताच हो अपघात की एक आजोबा होते, त्यांनी ब्रिजवरनं उडी खाल्लेली
तर पूर्ण असं रस्त्यावर रक्त वगैरे झालतं. तेच बघून माझ्या डोक्यात तेच चाललं होतं सगळं. मग घरी जाऊन मी माझ्या आईला सांगितलं, थोडं बसले, तरी पण तेच चालू होतं माझ्या डोक्यात. अमोल, नक्कीच मग दुसऱ्या अमोल दिवशी मी आले. अमोल नक्कीच आपण बघतोय की इथं की वेगवेगळ्या पातळीवर जो आहे तो निषेध जो आहे तो करण्यात येतोय पुण्यात. कुणी ठिय्या आंदोलन करतंय तर कुणी निबंध स्पर्धा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. अशा वेगवेगळ्या पातळीवर जी आहे ते निषेधाचं आंदोलन जे आहे ते पुण्यात सुरूच आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.